सामान्य हस्ताक्षराला असामान्य सौंदर्य देण्याची शक्ती या टूल्स मध्ये असते। नमस्कार मंडळी, आज मी मला सर्वात जास्त विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे, ते म्हणजे तू टूल्स कोणते वापरते। जर तुम्ही इथे नवीन असाल तर मी शीतल तारा आणि आपण पाहत आहोत कॅलिग्राफी फॉर बिगिनर्स। गेल्या काही वर्षात मी भरपूर टूल्स जमवले, जसं काहींना कपडे, शूज, परफ्यूम्स किंवा गॅजेट्स कलेक्ट करण्याचं वेड असतं, तसं मला हे टूल्स कलेक्ट करण्याचं वेड आहे। सगळी टूल्स सुरुवातीला घेण्याची अजिबात गरज नसते। सुरुवातीपासून चांगल्या क्वालिटीचे टूल्स वापरणं अतिशय गरजेचं असतं। जशी आपली प्रगती होईल तसे आपण नवीन टूल्स विकत घेऊ शकतो। मी हा व्हिडिओ 3 भागामध्ये बनवला आहे। पहिला भाग आहे ट्रेडिशनल टूल्स, दुसरा आहे मॉडर्न टूल्स आणि तिसरा आहे अनकन्व्हेन्शनल टूल। चला तर मग आता पहिला टूल पाहूया, फाउंटन पेन। तर हा फाउंटन पेन आहे। फाउंटन पेनाचा शोध 18व्या शतकात लागला। तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल, आपण हा लहानपणापासून वापरत आलेलो पेन आहे। फाउंटन पेन हा क्लासिक टूल आहे। फाउंटन पेनच्या साधेपणाची भुरळ आपल्या सगळ्यांना पडत असते। माझा पहिला फाउंटन पेन हा कॅम्लिनचा होता। मी जवळजवळ तो 6वी-7वीत घेतला असेल। लोक एखाद्या दागिन्यासारखा हा पेन जपत, वारसा म्हणून आपल्या पुढच्या पिढीला देत असत। माझी आई सांगते, तिच्या लहानपणी एका पैशात फाउंटन पेनात शाई भरून मिळायची। त्याच्या अस्थेटिक अपीलच्या पलीकडे फाउंटन पेन वापरायला हा अतिशय सोपा असतो। फाउंटन पेनाने लिहिताना कागद आणि निब्सच्या फ्रिक्शनमुळे हाताला वळण लागतं। तुम्हाला माहिती आहे का की फाउंटन पेन कोणी इन्व्हेंट केला आहे? तर असं बोललं जातं, लिओनार्डो दा विंचीने पहिला वर्किंग फाउंटन पेन तयार केला होता। त्याच्या जर्नल्स मध्ये किंवा त्याच्या ड्रॉइंग्स मध्ये त्याने हा पेन यूज केला होता। फाउंटन पेनच्या शाईच्या फ्लोने खूप स्मूथ लाईन येते आणि अक्षर समान येतात। कधी कधी इतर टूल्स मध्ये जास्त दाब दिल्यामुळे अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये गोळा येऊ शकतो, पण फाउंटन पेनाच्या आकारामुळे असे काही होत नाही। माझ्याकडे आता सध्याला 2 फाउंटन पेन आहे, ज्याच्यामध्ये एक ब्रँडेड पेन आहे हॉंगडियनचा ब्लॅक फॉरेस्ट, त्याची कम्प्लीट बॉडी मेटलची आहे। आणि मी भरपूर विचार करून मला जसं पाहिजे, माझ्या जशा रिक्वायरमेंट आहे त्यानुसार मी हा पेन घेतलाय। ऍक्च्युली ह्या नीप मध्ये पण कसं असतं की प्रत्येक नीपची जाडी असते, म्हणजे फाईन पॉइंट असतं, मीडियम साईज असते आणि ब्रॉड साईज असते। तर हा हॉंगडियनचा जो पेन आहे ती मीडियम साईजची आहे आणि आतापर्यंतचा माझा हा बेस्ट फाउंटन पेन आहे। आणि माझा जो दुसरा पेन आहे तो नूडलर या कंपनीचा आहे। ह्याची जी नीब आहे ती लवचिक मेटल पासून बनलेली आहे। त्यांच्यामध्ये साईज नसते, त्यांच्यामध्ये एकच साईज असते, पण ज्यावेळेस तुम्ही ह्या नीबवर ज्यावेळेस तुम्ही प्रेशर देता त्यावेळेस स्प्लिट होते। त्यामुळे अक्षरांचं जे जाडी आहे ती त्या नीबवर अवलंबून असते, म्हणजे कधी फाईन लाईन येते आणि ज्यावेळेस तुम्ही प्रेशर दिला त्यावेळेस ती जाडी होते। तर आपण आता पाहूया की पेनाच्या प्रत्येक पार्टला काय बोलतात। जो वरचा पार्ट असतो त्याला कॅप म्हणतात, ह्याला ग्रिप सेक्शन म्हणतात, ह्याला नीब म्हणतात। जनरली नीब स्टीलच्याच मिळतात। ह्या नीबच्या लवचिकतेवर अक्षरांचे बारकावे अवलंबून असतात। ह्या सेक्शनला ग्रिप सेक्शन म्हणतात। नंतर ह्याला बॅरल म्हणतात। बॅरल मध्ये इंक रिझर्वायर असते। तर इंक रिझर्वायर 2 टाईपचे असतात। एक असते कार्ट्रेज, जे यूज अँड थ्रो असतात, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या कलरची शाई भरलेली असते। दुसरं असतं कन्व्हर्टर। तर कन्व्हर्टर मध्ये कसं असतं की एकदा शाई संपली तर आपण ही पुन्हा एकदा भरू शकतो। बऱ्याच वेळेस काय होतं की काही पेनामध्ये डायरेक्ट आपण बॅरल मध्येच इंक भरू शकतो। नूडलरचा फाउंटन पेन आहे, त्याच्यामध्ये मी डायरेक्ट बॅरल मध्येच इंक भरलेली आहे। सुलेखनाची सुरुवात फाउंटन पेनानेच करावी असं माझं स्पष्ट मत आहे। कमी वयातच फाउंटन पेन सोबत आपली मैत्री झाली पाहिजे। तर भरपूर वेगवेगळ्या व्हरायटीचे पेन बाजारात मिळतात, तर आपल्या हाताला जसा सूट होईल तसा पेन विकत घ्या आणि लिहायला सुरुवात करा। पुढचं टूल पाहूया, देवनागरी कटनीप। या विशेष नीब अक्षराला जाडी देतात। फाउंटन पेनासारखा दिसणारा हा पेन देवनागरी कॅलिग्राफी मध्ये फार महत्वाचा टूल आहे। आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या नीबला उजव्या बाजूला 45 अंशाचा कट असतो। देवनागरीसाठी आवश्यक असलेला कोन कटनीबमुळे अचीव करता येतो। या कोनामुळे ठळक आणि वळणदार अक्षरं लिहिता येतात। रेषांच्या वेगवेगळ्या जाडीमुळे अक्षरांचं सौंदर्य खुलतं। कॅलिग्राफी शिकताना याच पेनाने सुरुवात करायची। भारतात स्टेशनरी दुकानांमध्ये हे पेन सहजरित्या मिळतात आणि अमेझॉनवर सुद्धा हे पेन मिळतील। हा माझा आवडता कटनीप पेन आहे। हा पण मी असंच कोणत्या तरी दुकानामधून विकत घेतला होता। आता त्याला तडे वगैरे पण गेलेत, पण बघूया, जोपर्यंत चालतोय तोपर्यंत मी चालवेन, मग नवीन घेईन। जनरली हे पेन नॉन ब्रँडेड असतात आणि मुख्यतः हे पेन फक्त भारतातच मिळतात। तसं म्हणायला गेलं तर माझ्याकडे भरपूर वेगवेगळे कटनीप पेन आहेत। हे बहुधा मी सगळे भारतातूनच विकत घेतलेले आणि हे सगळे नॉन ब्रँडेड आहेत। तर हा जो पेन आहे, आता जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं फाउंटन पेनचं स्ट्रक्चर पण तसंच आहे, ज्याच्यामध्ये मी डायरेक्ट बॅरलमध्ये इंक भरून वापरू शकते। जो माझा फेवरेट पेन आहे त्याच्यामध्ये पण मी डायरेक्ट बॅरलमध्येच इंक भरू शकते। वेगवेगळ्या साईजच्या नीब पण मिळतात।
जसं की 4 म्हणा किंवा 2 म्हणा, 1 म्हणा. माझ्या मते 0.3 या थिकनेसची नीब प्रॅक्टिससाठी खूप चांगली आहे. तर अजून एक टाईपचा पेन आहे ज्याच्यामध्ये निब्स काढू शकते. त्याच्यामध्ये पण माझ्याकडे वेगवेगळ्या साईजच्या निब्स आहेत. ह्या निबची साईज आहे 7, पुन्हा 6 आहे, 1 आहे, 0 आहे. पूर्णपणे ही निब निघते आणि मी ही दुसरी निब बसवू शकते ह्या पेनामध्ये. अजून एक टाईप आहे, तर ह्याच्यामध्ये मी डायरेक्ट बॅरलमध्ये नाही भरू शकत. तर ह्याच्यामध्ये माझ्याकडे वेगवेगळ्या साईजच्या निब आहेत, त्या विथ कन्व्हर्टर आहेत, ज्याच्यामध्ये मी हे रियूज करू शकते कितीही वेळा माझी इंक संपली की. ब्रँडशी अटॅच असं काही नसतं. कोणत्याही पेन घ्या आणि वापरायला सुरुवात करा. फक्त प्रॉब्लेम काय असतो थोडासा, जे पण नॉन ब्रँडेड पेन असतात त्याच्यामध्ये जी नीब असते ती थोडीशी खरखरीत असते. कधी कधी काय होतं की इंक फ्लो होताना थोडा वेळ लागतो, त्यामुळे आपल्याला थोडं पेशंट राहणं गरजेचं आहे याच्यासाठी. आपण लहानपणापासून चित्रकलेसाठी वापरत असणारं टूल म्हणजे ब्रश. कॅलिग्राफीमध्ये हे साधे सोपे टूल खूप डायनामिक रिझल्ट देतं. हे एक अष्टपैलू साधन आहे जे स्ट्रोक्स आणि टेक्स्चरसाठी आपण वापरू शकतो. शाई, वॉटर कलर, ॲक्रेलिक हे मीडियम ब्रश सोबत वापरता येतात. ब्रशेसच्या थिकनेस आणि ब्रिसल्सच्या आकारामुळे भरपूर वेगवेगळे स्ट्रोक्स अचीव्ह करता येतात. तर वेगवेगळ्या जाडींच्या रेषांसाठी विविध जाडींचे ब्रशेस निवडणे म्हणजे एक कलाच आहे. जपानमध्ये मुख्यतः सगळी कॅलिग्राफी या ब्रशनेच केली जाते आणि माझ्या मते हा एक बिगनर फ्रेंडली टूल आहे जो खूप वर्सटाईल आहे. ठळक आणि वळणदार स्ट्रोक्स पासून ते नाजूक रेषेपर्यंत ब्रशेस कॅलिग्राफरना त्यांच्या स्टाईल डेव्हलप करायला मदत करतात. ब्रश वापरून खूप क्लासिक कॅलिग्राफी करता येते. या कलाकृतींचे वेगळेपण पाहता क्षणी लक्षात येतं. मला जिथे पण एक्सप्रेशन कॅलिग्राफी करायची असते, काहीतरी रौद्र किंवा इन्स्पिरेशनल, मोटिवेशनल अशा ज्या गोष्टी मला एक्सप्रेशन मांडायच्या असतात, त्यावेळेस मी ब्रश टूल वापरते. प्रत्येक अक्षराची जसा जो जाडा आणि बारीक स्ट्रोक असतो तो मला अचीव्ह करता येतो ब्रशने. त्यामुळे माझ्यासाठी हा टूल्स माझ्या एक्सप्रेशनचा एक मीडियम आहे असं सांगता येईल. हा आहे बोरू. बोरू फार पूर्वीपासून लिखाणासाठी वापरला जातो किंवा आपण त्याला रीड पेन पण म्हणतो. तर हा अगदी हलका असतो आणि हा बांबूने बनलेला असतो. 14व्या शतकापासून लेखणी असलेला हा बोरू अगदी 1970 पर्यंत प्राथमिक शाळांच्या कित्त्यांवर वळणदार अक्षरे उमटवित होता. ज्ञानोबा, शिवाजी महाराज यांच्या काळातील अनेक पत्रे बोरूने लिहिली गेलेली आहेत. या बोरूने अनेक संत साहित्य, पुरातन ग्रंथ लिहिले गेलेले आहेत. पपायरस, ताडपत्र, भुजपत्र, कागद किंवा कापड ह्या वेगवेगळ्या मीडियमवर आपण ह्या बोरूने लिहू शकतो. सरळ दौतीप बुडवून कागदावर अक्षरे लिहायची असतात. आता सध्याला आउट ऑफ फॅशन आहे, पण बऱ्याच ठिकाणी बोरूचा अजूनही वापर केला जातो. जसं की बरेच कॅलिग्राफर अजूनही बोरूचा वापर करतात. तर हा बोरू वापरायचा कसा? तर एक बाजू तशीच ठेवून दुसऱ्या बाजूला हा बोरू तासतात आणि आपल्याला जसं जी अक्षरांची जाडी अचीव्ह करायची असते त्या पद्धतीने हा बोरू तासला जातो. आणि जर देवनागरी लिहायचं आहे, उजव्या बाजूला 45 डिग्रीमध्ये कापला जातो आणि ज्यावेळेस आपल्याला लिहायचं असतं त्यावेळेस हा इंक मध्ये डिप करून लिहिला जातो. कधी कधी या बोरूचं जे टोक असतं ते शाई होल्ड करत नाही, त्यामुळे आपल्याला थोडं ते पाण्यात बुडवून मग शाईत बुडवून लिहायचं असतं. तर ह्याच्या नैसर्गिक फॉर्ममुळे त्यात शाई ओढली जाते आणि पेपरवर लिहिताना हा रिकामी होतो पूर्ण. बोरू वापरून आपल्याला क्लासिक कॅलिग्राफी करता येते. तुम्ही इथपर्यंत पोहोचलात म्हणजे आपण जे डिस्कशन करतो आहे ते तुम्हाला महत्वाचं वाटतं. हेच आपल्याला युट्यूबला पण सांगायचं आहे, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचं टूल आपण पाहूया, डिप पेन आणि टाईप ए आणि टाईप बी निब्स. डिप पेन म्हणजे जनरली होल्डर असतं ज्यात आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मेटल निब्स अडकवू शकतो. तर डिप पेन हे एक क्लासिक कॅलिग्राफी टूल आहे. आपण पेनाचे टोक किंवा जी नीब असते पेनाची ती आपण डायरेक्ट शाईमध्ये बुडवून लिहू शकतो. यांना रिझर्वायर नसतं, त्यामुळे प्रत्येक स्ट्रोकसाठी आपल्याला ह्या निब्स इंकमध्ये बुडवावे लागतात. ह्या पेनचा ऍडव्हान्टेज असा आहे की डिप पेन कुठल्याही मीडियम सोबत वापरता येतं, म्हणजे शाई, ॲक्रेलिक पेंट, गॉश पेंट वगैरे. तर हे पेन वापरायची सवय झाल्यावर आपल्याला एका अक्षराला किती शाई वापरता येते त्याचा अंदाज येतो. त्यामुळे काय होतं की लिखाणामध्ये एक संधता येते. फाउंटन पेन जसे फक्त वॉटर बेस्ड शाई सोबत काम करतात तसं यांचं नाहीये. तर ह्याच्यामध्ये 2 पार्ट असतात. तर एक असतो निब होल्डर. तर माझ्याकडे असे वेगवेगळे निब होल्डर आहेत. टिप पेनासाठी बाजारामध्ये वेगवेगळ्या निब्स अवेलेबल असतात आणि आपण त्या आपल्या गरजेनुसार वापरू शकतो. आणि दुसरा पार्ट असतो निब्स. तर ह्या वेगवेगळ्या निब्स माझ्याकडे आहेत. ब्रॉड एज आहेत, काही टाईप ए, टाईप बी आहेत. पॉइंटेड कॅलिग्राफी करण्यासाठी किंवा फ्लरिशिंगसाठी वगैरे यूज होतात हे. किंवा काही निब्स आपण नॉर्मल डुडलिंग किंवा ड्रॉइंग करण्यासाठी पण वापरू शकतो.
स्पीडबॉल, हिरो आणि निक्को या कंपन्यांच्या निब्स खूप प्रसिद्ध आहेत. 125 वर्षापासून स्पीडबॉल या निब्स बनवत आहेत. त्यांच्या टाईप ए, टाईप बी, टाईप सी, टाईप डी अशा भरपूर वेगवेगळ्या टाईपच्या निब्स प्रसिद्ध आहेत. तर डिप पेन वापरायचं असेल तर जो कागद असतो तो पातळ असून चालत नाही. त्याच्यासाठी आपल्याला जाड कागद घ्यावा लागतो. रेग्युलर लिखाणासाठी हे पेन वापरले जात नाही. उच्च दर्जाच्या कलात्मक कामासाठी यांचा उपयोग होतो. आणि जगभरात बरेच लोक किंवा बरेच कॅलिग्राफर्स डिप पेन यूज करतात. आणि असा सहजच मी हा जो सेट होता निब होल्डरचा तो विकत घेतला होता. त्यामुळे मला बऱ्याच वेगवेगळ्या निब्सची ओळख झाली. त्यामुळे इंटरमिजिएट लेवलचे हे टूल असल्याने जोपर्यंत बेसिक आपल्याला व्यवस्थित जमत नाही तोपर्यंत हे टूल वापरू नये. तर नेक्स्ट निब आहे टाईप ए. खरं तर या निब्सचा शोध स्पीड रायटिंग साठी लागला होता. तर स्पीडबॉलचे टाईप ए निब असते ती थोडीशी अशी बेंड झालेली असते. तो थोडासा असा चौकोन असतो. इंक स्टोअर होण्यासाठी इथे या निब मध्ये एक असं प्रोव्हिजन आहे जेणेकरून शाई आपली जास्त काळ टिकून राहील. इथे कोण ऍडजस्ट करून थिक आणि थिन लाईन्स काढता येतात. या निब सुद्धा वेगवेगळ्या शाई रंगांसोबत वापरता येतात. या निब्स खूप अडॅप्टेबल असतात. बऱ्याच अँगलने आपण वेगवेगळे कॅलिग्राफी स्टाईल आपण अचीव करू शकतो. या निब्सची लवचिकता एवढी भारी आहे की त्या पालत्या करूनही लिहिता येतात. अक्षरांचे नवीन प्रयोग करण्यासाठी याहून उत्तम साधन नाहीये. आणि ह्यांच्यामध्ये कसं असतं की फक्त अँगल चेंज करून आपण वेगवेगळ्या स्टाईल क्रिएट करू शकतो. म्हणजे जसं की मी असं सरळ लिहिलं तर तो ब्रॉड येतो, किंवा मी असं कोपऱ्याने लिहिलं पॉइंटेड पेन कॅलिग्राफी होते, किंवा मी असं पण लिहू शकते उलट. काढताना पण खूप सोपी पद्धत आहे. ही निब सरळ खेचून काढायची त्या निब होल्डर मधून. तर नेक्स्ट बघूया आपण टाईप बी निब. तर यांना छोटंसं रिझर्वायर असतं समोर आणि ह्या निब्स मेटलच्या असतात. ठळक मोनोलाईन कॅलिग्राफीसाठी या निब्सचा वापर करतात. तर ती निब स्पीडबॉल मध्ये पण येते आणि माझ्याकडे जी अवेलेबल आहे ती हिरो मध्ये पण आहे. तर ही हिरो निब आहे टाईप बी ची. तर प्रत्येक निबच्या अशा वेगवेगळ्या कंपनी असतात ज्या त्या निब क्रिएट करतात. तर टाईप बी ही स्पीडबॉल पण क्रिएट करते आणि हिरो पण क्रिएट करते. कुठल्याही सरफेसवर या निब छान उमटतात. ह्या निब्सला कागदाची बंधने नसतात. तर ही स्पीडबॉल बी निब माझे खूप फेवरेट आहे. ह्याच्याने मी मोस्टली गॉथिक आणि मोनोलाईन आर्टवर्क्स तयार करत असते. गॉथिक किंवा मोनोलाईन अक्षरे तयार करण्यासाठी हे निबच्या वरच्या गोल टोकाचा वापर करतात. आता तुम्ही बघू शकता ही निब म्हणजे अशी गोलाकार समोर कापण्यात आलेली आहे आणि ही थोडीशी बेंड करण्यात आलेली आहे. एकदम असं ब्रॉड मोनोलाईन आपण अचीव करू शकतो. तर याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या साईजेस पण आहेत. तर ही साईज आहे माझी 3 साईज आहे. ही जी आहे ही 5 साईजची आहे आणि माझ्याकडे 1 साईजची पण निब आहे. गॉथिक आणि आउटलाईन लेटर साठी या निब्स उत्तम दर्जाच्या आहेत. तर ह्या ज्या मोनोलाईन निब असतात ह्या चित्रांच्या बॉर्डर्स किंवा ठळक रेषा यासाठी आपण यूज करू शकतो आणि ह्याचा रिझल्ट इतका सुंदर येतो की आपण त्याच्या प्रेमात पडतो लिटरली. आधीच्या काळात इलस्ट्रेटर्स व्यंगचित्रांसाठी या निब्स वापरत, पण आता यांचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर होऊ लागलाय. ह्या एकाच टूलने एवढे जबरदस्त रिझल्ट मिळतात आणि हे बिगनर फ्रेंडली आहे. त्यामुळे तुम्ही हे ट्राय करून पाहू शकता. पुढचं पेन आहे पायलट पॅरेलल पेन. जपानी लोकांचं जगभरातील सर्व कॅलिग्राफर्सवर खूप उपकार आहे. हे पेन अतिशय लोकप्रिय आहे. हे पेन फाउंटेन पेन सारखेच असतात आणि ह्याच्यामध्ये आपण फक्त वॉटर बेस्डच इंक भरू शकतो. तर ह्या पेनाची निब 2 धातूंच्या प्लेट्स पासून बनलेली असते आणि ह्या निब्सच्या गॅप मधून शाई फ्लो होत असते आणि त्यामुळे एकदम बोल्ड असे स्ट्रोक्स मारता येतात. ह्या पेनांनी कलर ग्रेडियंट खूप छान अचीव करता येतं. ह्या पेनामध्ये आपण एका कलरचं इंक भरून ह्याला आपण दुसऱ्या कलरच्या इंक मध्ये डिप करून 2 कलरचं ग्रेडियंट अचीव करता येतं. तर ह्या पेनामध्ये जवळजवळ 6 प्रकार आहेत. वेगवेगळ्या निब्स आहेत त्याच्या. तर जी रेंज सुरू होते 1.5 mm पासून ते 6 mm पर्यंतची निब असते. तर ह्या ज्या निब्स असतात ह्या फिक्स निब्स असतात. ह्या पेनाची किंमत थोडी जास्त असते. त्यामुळे जोपर्यंत आपण असं फायनल ठरवत नाही की ह्या पेनाने मला आता प्रॅक्टिस करायची आहे किंवा मला हा पेन वापरायचा आहे तोपर्यंत हा पेन विकत घेऊ नये. हे पेन आपण देवनागरी कटनीसाठी मॉडिफाय पण करू शकतो, पण तसं नका करू. जो देवनागरीचा अँगल आहे तो अचीव करून आपण कॅलिग्राफी करू शकतो. बिगनरसाठी अतिशय उत्तम टूल आहे. फक्त काळजीपूर्वक वापरलं पाहिजे. हे खूप वर्सटाईल पेन आहे.
या निबच्या कॉर्नरने आपण पॉइंटेड पेन कॅलिग्राफी अचीव करू शकतो. निबची जी रुंदी आहे त्याने आपण ब्रॉड एज कॅलिग्राफी अचीव करू शकतो. पॉइंटेड पेन आणि ब्रॉड एज हे दोन्ही प्रकार आणि सगळ्याच स्क्रिप्ट हे पेन हँडल करू शकतात. तर या पेनाचं स्ट्रक्चर सुद्धा फाउंटन पेनासारखं असतं. जसं की कॅप, निब मेटल प्लेसची बनवलेली असते आणि फीड असतं, ग्रिप सेक्शन असतं आणि बॅरल असतं. तर आपण ह्याच्यामध्ये कन्व्हर्टर सुद्धा यूज करू शकतो किंवा आपण कार्ट्रिज पण यूज करू शकतो. यांची स्वच्छता खूप महत्वाची असते. या 2 मेटल प्लेट्स मध्ये जर शाई सुकली किंवा कचरा अडकला तर लगेच जीव सोडतात हे पेन. ज्यावेळेसपासून हा पेन बाजारात आलाय त्यावेळेसपासून हा कॅलिग्राफरचा फेवरेट पेन झालेला आहे. माझी कॅलिग्राफीची जर्नी ज्या पेनापासून सुरुवात झाली ते आहे चिझल टिप पेन आणि माझं हे वन ऑफ द फेवरेट टूल आहे. अतिशय इझिली कुठेही मिळणारे हे पेन आहे. वेगवेगळ्या जाडीत आणि आकारात हे पेन मिळतात. यांना कटनीप असते त्यामुळे दिशा बदलून आपण रोमन आणि देवनागरी हे दोन्ही कॅलिग्राफी अचीव करू शकतो. की आपण जर उजव्या बाजूने कोन पकडला तर आपण देवनागरी कॅलिग्राफी करू शकतो आणि जर डाव्या बाजूने पकडला पेन तर आपण रोमन कॅलिग्राफी करू शकतो. आणि त्यातल्या त्यात आपण जर ह्या पेनाच्या टिप पासून लिहिलं तर आपण पॉइंटेड पेन कॅलिग्राफी अचीव करू शकतो. तर असं हे वर्सटाईल टूल आहे. फ्लॅट निप्सचे सुद्धा पेन येतात पण कट टिप्सचेच घ्या, ते बेटर असतात. काही पेन रिफिलेबल असतात आणि काही सील्ड असतात तर तुम्ही ते पाहून घ्या. तर ह्यामध्ये ऑलरेडी शाई भरलेली असल्यामुळे आपण हे सलग लिहू शकतो. आणि काही असे पेन असतात की जे रियुजेबल असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण शाई भरू शकतो. कागद, कार्डबोर्ड, कपडा, मेटल, काच सर्व गोष्टींवर हे मार्कर्स लिहू शकतात. यांचे रंग उडून जात नाही आणि सुकल्यानंतर स्मजही होत नाही. तर मी सजेस्ट करेल की ज्यांना पण कॅलिग्राफीची सुरुवात करायची आहे त्यांनी हे टूल नक्की वापरून बघा. बिगनरसाठी वरदान असलेलं हे पेन सुरुवातीलाच वापरायला घ्या. तर बाजारात त्याच्या वेगवेगळ्या टिप अवेलेबल असतात. 3mm असते, 2mm असते, 1mm असते, 4mm असते. ज्यावेळेस मला जास्त टूल्स बद्दल माहित नव्हतं की कॅलिग्राफी कशाने सुरुवात करायची किंवा कटनीप काय असतं, त्यावेळेस हा पेन माझ्या हाती पडला आणि ह्याने अख्खी माझी कॅलिग्राफी जर्नीच बदलून टाकली. पुढचं टूल आपण पाहूया फोल्डेड पेन. या टूलचा उपयोग एक्सप्रेसिव्ह कॅलिग्राफी मध्ये होतो. एक्सप्रेसिव्ह म्हणजे फ्री फ्लो. ते दिसायला जेवढं विचित्र दिसतं पण ते एक क्लासिक टूल आहे. तर आपण पाहू शकतो इथे की एक मेटलचा तुकडा घेऊन त्याला फोल्ड करून एक त्याचा एक टोन कर्व असतो आणि एक कोन स्ट्रेट असतो आणि त्याचा जो फोल्ड असतो तो ऍज अ इंक रिझर्वायर म्हणून यूज केला जातो. तर इथे इंक साठवली जाते. आपल्याला जशी गरज आहे त्यानुसार लिहिलं जातं. यांना कोला निब्स पण म्हणतात कारण पेप्सी कोनच्या टीन पासून काही लोक या निब्स तयार करतात. आपल्याला हव्या त्या आकारात आपण या निब्स बनवू शकतो. आपण ह्याच्यामधून शार्प प्रिसिजन असे स्ट्रोक पण देऊ शकतो आणि ब्रॉड स्ट्रोक्स पण देऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये आयडियली वॉटर कलर यूज करतात किंवा ज्या वॉटर कलर इंक असतात त्या यूज होतो. शक्यतो हे पातळ पेपरवर चालत नाही जास्त. ह्याच्यासाठी आपल्याला जाड पेपरच घ्यावा लागतो. सहसा आपल्याला वॉटर कलर पेपर वगैरे त्याच्यावरच हा पेन जे लिहायचा असतो. रुलिंग पेनच्या लाईन सारख्या यांचे स्ट्रोक्स येतात. हवे तर इंक स्प्लॅश इफेक्ट ही करता येतो. थिक आणि थिन आणि ब्रॉड एज पण करू शकतो. फोल्डेड पेन हे आपल्याला प्रिसिजन कंट्रोल देतात. त्यामुळे आपल्याला अक्षर हवं तसं वळवता येतं. या पेनाने काढलेल्या रुंद रेषा आणि फाईन लाईन या दोन्ही गोष्टी खूप मस्त एस्थेटिक व्हॅल्यू देतात. याचे स्ट्रोक्स खूप अनएक्सपेक्टेड असतात त्यामुळे अक्षरात एक वेगळाच रिचनेस येतो. टेक्स्चर आणि लय या दोन्ही गोष्टींचा हा खेळ आहे. ज्यावेळेस मी या पेनाबद्दल रिसर्च करत होते, मी ह्या पेनाबद्दलचे भरपूर व्हिडिओ बघितले होते आणि बरेच जे कॅलिग्राफर्स होते ते हा पेन तो इंक स्प्लॅश इफेक्ट देण्यासाठी वापरायचे. ह्याचे जर तुम्हाला इंक स्प्लॅश इफेक्ट आणायचा असेल तर आपला जो स्ट्रोक असतो तो खूप असा आपल्याला इमिडिएट द्यावा लागतो. स्लो केला तर तो इफेक्ट येत नाही. पुढचे टूल आहे रुलिंग पेन. इंजिनिअरिंग टूल म्हणून जन्माला आलेलं हे पेन कॅलिग्राफर्सने दत्तक घेतलं. सुरुवातीला हे टूल टेक्निकल ड्रॉइंग साठी वापरले जायचे. बऱ्याच वेळेस हे टूल वॉटर कलर पेंटिंग मध्ये मास्किंग फ्लुइड लावण्यासाठी सुद्धा यूज होतं. याचा जो स्क्रू असतो तो घट्ट किंवा सैल करून इंक फ्लो कमी किंवा जास्त करता येतो. सर्व प्रकारच्या मीडियम सोबत हे पेन वापरता येते. हे खूप असं वर्सटाईल टूल आहे. तर ह्याच्या ज्या पॅरलल स्टील प्लेट असतात त्या पुढे निमुळत्या होत जातात. जो मधला जो भाग असतो तो शाई रिझर्व करण्यासाठी असतो आणि हा जो स्क्रू असतो तो शाईचा फ्लो आणि रेषेची जाडी कंट्रोल करतो. ब्रँडने काही जास्त फरक पडत नाही पण जे मेटल आहे ते स्टील असलं पाहिजे. तर याच्यामध्ये अशा बऱ्याच पेन येतात. एक असतो एकदमच फाईन आणि एक थोडासा असा ब्रॉड पॉइंट देतो. अक्षरात बारकावे रेखाटण्यासाठी रुलिंग पेन हे बेस्ट टूल आहे.
तर वॉटर कलर, शाई, गॉश, पेंट अशा बऱ्याच माध्यमांमध्ये हा टूल यूज होतो. हे टूल ऍडव्हान्स टूल आहे, म्हणून सुरुवातीला विकत घेण्याची काही गरज नाही. आपल्या कलाकृतीमध्ये अतुलनीय बारीक रेषा आणि बारकाईने तपशील मिळवण्यासाठी या टूलचा वापर होतो. आता बघूया मिचेल विच पेन. हे माझे अतिशय आवडते टूल इम्पल्स बाय आहे. द विच पेन हे खरंच जादू आहे. ब्रॉड एज कॅलिग्राफी करण्यासाठी हा पेनचा वापर होतो. सगळ्या सरफेसवर आणि सगळ्या मीडियम सोबत स्मूथ चालणारी ही नीब संपूर्ण मेटलची असते. धातूच्या एका अखंड तुकड्यापासून बनवलेली असते. टोकाला नीब फोल्डेड असते, त्यामुळे शाई समप्रमाणात डिलिव्हर होते. नीब मध्ये शाई साठवण्याची जागा आहे, त्यामुळे अनेक शब्द एकाच डीप मध्ये लिहिले जातात. याच्या निबला मधून स्लिट असते, त्यामुळे आपण जर थोडा जरी प्रेशर दिला तरी हा फ्लेक्स होतो. हा प्रेशर बदलता ठेवून आपण वेगवेगळ्या स्टाईल करू शकतो. तर आयडियली हा पेन ब्रॉड एज कॅलिग्राफीसाठी यूज होतो. पेपर खरखरीत असला तरी त्यावर अक्षरं खूप सुंदर येतात. हे अतिशय गुणी टूल आहे. ह्या पेनाने आपण जे स्ट्रोक्स देतो ते जवळजवळ पायलट पॅरलल पेनासारखेच असतात, पण जसा प्रेशर देऊ तसे आपले स्ट्रोक्सची जी जाडी रुंदी आहे ती बदलत असते. एक्रेलिक कलर्स किंवा दाट शाई वापरून सुंदर कॅलिग्राफी करता येऊ शकते ह्या पेनाने. जनरली टेक्स्चर पेपरवर लिहिताना नीब मध्ये तंतू अडकतात, तर हा पेन त्यावर उपाय आहे. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या साइजेस पण उपलब्ध असतात. तर आता ही नंबर 3ची माझ्याकडे जो हा टूल आहे तो नंबर 3चा आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये नंबर 1, नंबर 2, नंबर 4, नंबर 5 असे वेगवेगळ्या नीबच्या साइजेस पण मिळतात. पुढचा टूल आहे ऑब्लिक पेन. मुळात हे पेन राईट हँडेड मंडळींसाठी आहे, कारण नैसर्गिकपणे उजव्या हाताने स्लॅन्ट रेखाटणे अवघड आहे. तो ऑब्लिक पेन हा कॅलिग्राफी जगात सुरेख आणि अचूकता ऑफर करणारे एक अप्रतिम टूल आहे. अक्षरांचे फ्लोरिशिंग म्हणजे शेपट्या रेखाटण्यासाठी याचा मुख्यतः उपयोग. तिरकस नीब होल्डर हा कोन डिझाईनचा बनलेला असतो, म्हणजे नीब आणि बॉडी ही एका रेषेत नसते. जो नीब होल्डरचा भाग बाहेर आलेला असतो त्याला फ्लॅंज बोलतात. ह्याच्या फ्लॅंग मध्ये वेगवेगळ्या निब्स फसवता येतात आणि वेगवेगळ्या मीडियम्स मध्ये पण वापरले जातात. कॅलिग्राफिक स्ट्रोक्स मध्ये सुसंगत तिरका रेषे लिहिण्यासाठी हे पेन बनलेले असतात. स्लॅन्टेड नीबमुळे आपण काय लिहितो आहे याची विजिबिलिटी वाढते. या नीब होल्डर मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या नीब्स अडकवून अमर्याद स्टाईल या पेनने निर्माण करता येऊ शकतात. हे पेन घेताना चांगल्या क्वालिटीचे घ्या, कारण जर चांगल्या क्वालिटीचे नसतील तर अक्षरांची वाट लागते आणि बोटांवरही ताण येतो. आयडियली हे पेन फ्लॉरिशिंग किंवा स्लॅन्ट अक्षर लिहिण्यासाठी यूज होतं. ऍक्च्युली हे पेन रोमन कॅलिग्राफीसाठी यूज होतात, पण आपण हे देवनागरीमध्ये पण यूज करू शकतो. पुढल्या भागात पाहूया मॉडर्न टूल्स. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. पुढच्या सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला कॅलिग्राफीची आवड असेल तर ह्या प्लेलिस्ट मधील सगळे एपिसोड पूर्ण पहा.